श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, काल झाली संक्रांत आणि आज आहे किंक्रांत. किंक्रांतीला कर देखील म्हटलं जातं. किंक्रांत ही का साजरी केली जाते? तर पहा, संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत साजरी केली जाते आणि ही किंक्रांत जी आहे तर ती संक्रांती देवी जी आहे तर ती या दिवशी संक्रांती देवीने किंक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे या दिवशी किंक्रांत ही साजरी केली जाते आणि त्याच राक्षसाच्या नावाने किंक्रांत हा दिवस पाळला जातो आणि किंक्रांतीला करी असंही म्हटलं जातं. किंक्रांत हा दिवस अशुभ मानला जातो, त्यामुळे या दिवशी कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य हे केले जात नाही. त्याचबरोबर काही चुका ज्या आहेत तर त्या आपल्याला टाळायच्या आहेत. तर महिलांनी खास करून आपल्या घरामध्ये या किंक्रांतीच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे वादविवाद किंवा भांडणं कटकटी ह्या करायच्या नाही. जर असं केलं तर आपल्या मागे वर्षभर ह्या कटकटी लागल्या जातात असं म्हटलं जातं. त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील या दिवशी करायचे आहेत. तर आपल्याला मुलांवरून अशी एक वस्तू ओवाळून टाकायची आहे, उतरवून टाकायची आहे, ज्यामुळे मुलांवरती जे काही दोष असतील, अडचणी असतील त्या सर्व नष्ट होऊन जातील. मुलांची जर अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल, नोकरी लागत नसेल तर त्यांची नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये प्रगती होईल आणि अभ्यासामध्ये देखील प्रगती होईल आणि त्यांचे जे कटकटी आहेत, किरकिरपणा आहे तो सुद्धा दूर होऊन जाईल. तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आज आपल्याला करायचा आहे आणि त्याबद्दलच या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. संक्रांतीचा हा सण 3 दिवसाचा साजरा केला जातो. तर आदल्या दिवशी असते ती भोगी, दुसऱ्या दिवशी असते ती संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी असते ती किंक्रांत. तर ह्या 3 दिवसाचा सण हा संक्रांतीचा साजरा केला जातो. तर पहा, आज आहे किंक्रांत. तर आज आपल्याला आपल्या लहान मुलं जे आहेत, 5 वर्षापर्यंतची मुलं आहेत तर त्यांच्यावरून बोरनहाण हे करायचं आहे. अगदी जन्मल्या बाळापासून ते 5 वर्षापर्यंतची जी मुलं आहेत त्यांचं ह्या दिवशी बोरनहाण केल्याने खूप साऱ्या कटकटी, त्यांच्यावरच्या ज्या किरकिरी आहेत तर त्या दूर होऊन जातात. त्यामुळे या दिवशी त्यांना अंघोळ घातली जात नाही, डायरेक्ट बोरनहाणच करवलं जातं. तसं रथसप्तमीपर्यंत बरेच जण मुलांचं बोरनहाण करत असतात, परंतु किंक्रांतीच्या दिवशी जर आपण बोरनहाण केलं तर या दिवशी किंक्रांत म्हणजे कर असते तर त्या मुलांवरची जी किरकिर असते तर ती निघून जाते. त्यामुळे या दिवसाला खूप सारं महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी लहान मुलांना, ज्यांचे 5 वर्षापर्यंतची मुलं असतील त्यांनी आवर्जून या दिवशीच बोरनहाण कर. त्याचबरोबर मुलांची किरकिर, नजरदोष, बाधा असतील, त्यांना काही संकट असतील किंवा काही कुणी केलेलं असेल, ते सारखे आजारी पडत असतील तर तुम्हाला या दिवशी मुलांसाठी जेवढे होतील तेवढे उपाय करायचे आहे. कारण हा दिवस जो आहे ना तो मुलांची नजर काढण्यासाठी, मुलांचे दोष दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो. तर पहा, संक्रांतीचा पहिला जो सण आहे तो आहे भोगी. म्हणजे पहिल्या दिवशी भोगी साजरी केली जाते. तर ती भोगी जी आहे तर आपले भोग आपण दूर करण्यासाठी साजरी करतो. आणि दुसरा जो संक्रांत आहे तर तो आपलं सौभाग्य अखंड राहावं यासाठी संक्रांत हा दिवस साजरा केला जातो. त्याचबरोबर पहा, घरामध्ये मतभेद असतील, लहान मोठे जे आहेत तर त्यांनी एकमेकांशी मिळून मिसळून राहावं यासाठी तिळगुळ हा साजरा केला जातो संध्याकाळी. आणि तिसरा दिवस असतो तो किंक्रांतीचा. तर आपल्या मुलांचे जे नजरदोष आहेत ते दूर करण्यासाठी आपल्याला हा किंक्रांत हा सण साजरा करावा. आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो तुम्ही अगदी लहान बाळ जरी असेल, 1 महिन्याचं, 5 महिन्याचं, 4 महिन्याचं, कोणत्याही महिन्याचं बाळ असू द्या, त्या महिन्याच्या बाळापासून तर ते अगदी तुमचे मोठे मुलं आहेत, ते खूप जॉबला वगैरे लागलेले असतील तरीसुद्धा तुम्ही त्यांच्यासाठी हा उपाय करू शकता. आता पहा, हा जो उपाय आहे तर तो आपल्याला अगदी संध्याकाळी करायचा आहे. म्हणजे दुपारी दिवस हा चढत चालतो, परंतु ज्यावेळेस दिवस उतरत चालतो तर संध्याकाळच्या वेळीच आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर आपल्याला 7 लाल मिरच्या घ्यायच्या आहेत. लाल मिरच्या जर तुमच्याकडे नसतील तर हिरव्या मिरच्या घ्या, परंतु त्याला देठ असणाऱ्या घ्या. त्याचबरोबर चिमूटभर आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे. पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी घ्या. त्याचबरोबर आपल्याला खडे मीठ देखील चिमूटभर घ्यायचं आहे.
त्याचबरोबर आपल्या काळे तीळ असतील तर ते काळे तीळ देखील चिमूटभर घ्यायचे आहेत. आणि त्याचबरोबर आता पहा, मुलांचे जे आई आहे तर त्या आईने आपल्या डोक्याचे जे केस विंचरतो आपण, तर ते केसचा जो आपण गुंता काढतो तर ते केस आपल्याला थोडेसे घ्यायचे आहे. मुलांना पूर्व पश्चिम बसवायचा आहे आणि त्यांच्यावरून ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या 7 वेळा उतरवायच्या आहेत. तर उतरवत असताना मुलांची इडापिडा जाऊ दे, किरकिर निघू दे, येणाऱ्या जाणाऱ्यांची जी नजर लागली असेल तर ती दूर हो, मुलांना जर काही दोष लागले असतील, काही बाधा झाली असेल तर ती दूर होऊ दे आणि त्यांची खूप सारी प्रगती होऊ दे. त्यांच्या जीवनातील जे अडथळे आहेत तर ते दूर होऊ दे असं आपल्याला म्हणायचं आहे. नजर काढताना आपल्याला खूप हसत वगैरे किंवा खूप हसरा चेहरा करून नाही काढायची, तर आपल्याला एकदम असं रागात नजर मुलांची काढायची आहे. कारण पहा, आईची नजर ही खूप लवकर मुलांना लागली जाते. त्यामुळे आईने कधीही मुलांची नजर काढताना एकदम हसत नजर काढायची. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी वेगवेगळ्या सामान आपल्याला घ्यायचं आहे. एकच गोष्टीवरून आपण दोन्ही मुलांची नजर नाही काढायची, वेगवेगळं घ्यायचं आहे. आता पहा, वेगवेगळं घेऊन आपल्याला जसं सांगितलं आहे त्याप्रमाणेच नजर काढायची आहे. हा उतारा केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्या घरामध्ये जर तुम्ही गावाकडे राहत असताल तर चूल जर पेटवत असताल तर चुलीमध्ये आपल्याला ह्या वस्तू जाळून टाकायच्या आहेत. आणि जर तुम्ही शहरामध्ये राहत असताल तर तुम्हाला जर असं चूल वगैरे नाही, तर मग तुम्ही काय करायचं आहे, एखादं मातीचं भांडं घ्या किंवा पंती घ्या, त्यामध्ये काही 5-6 कापराच्या वड्या टाका आणि त्यानंतर त्या प्रज्वलित करून त्यावरती ह्या वस्तू जाळून टाका. आणि ह्या वस्तू जाळल्यामुळं मुलांची जी नकारात्मकता आहे, नजर ही निघली जाते आणि सर्व नकारात्मकता जळून खाक होऊन. तर पहा, बऱ्याच वेळा काय होतं, बऱ्याच जणांची मुलं जी आहेत तर ती बाहेरगावी राहायला असतात. आजी आजोबांकडे राहायला असतील तर त्यांना ह्या सर्व गोष्टी करायला तुम्ही सांगू शकता. आणि जर तुमची मुलं हॉस्टेलला राहत आहेत तर मग तुम्ही त्यांच्या फोटोवरून तुम्ही ह्या वस्तू ओवाळून टाकल्या तरी चालेल. तर अशा प्रकारे आपल्याला हा उपाय आज आवर्जून करायचा आहे आणि हा उपाय आपल्याला करताना संध्याकाळी करायचा आहे. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.